त्यांचा मालक तरी चिडचिड करीत होता, भाऊ माझ्या समोरच आहे, त्यांची काय टपर आहे माझ्या पुढे बोलायची, मी त्यांना पाहिले नाही. पण बोनच्या सप्ताहात बाई आल्या नाही पारायणाला, असं कधी झालं नाही. पायी पायी सकाळी यायच्या महाराज, कारण आम्हालाच मधुगिरीला गाडी भेटत नव्हती, तर त्यांचं काय, पारायण सोडली नाही, खूप पारायण सोडली त्यांच्याकडून. आम्ही त्यांच्या देवघरापुढे कधी ज्ञानेश्वरी बांधून ठेवलेली कधी पाहिली नाही. सतत आम्ही स्वतः मधुकरी आलो, 2 नंबर माझीच पाळी होती, बायच्याच घरी मधुकरी सोडून आम्ही जेवत होतो. त्यांची ज्ञानेश्वरी सदैव देवकरी असायची. म्हणून पारायण करा. आज ज्ञानेश्वरीची किंमत कळणार नाही. मी मागच्या सांगितलंय, माझं 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी बरेच देशामुळे झालो, अभंग घेतला होता. गेल्या वर्षी सर्व संगी विटाला हा अभंग घेतलाय, आणि या वर्षी हा अभंग घेतलाय. मी अभंग देणार ठेवलाय, कारण आनंदी सर म्हणतील महाराज गेल्या वर्षी अभंग झाला की तुमचा, तुमच्या नाही लक्षात राहणार, तुमचं न लक्षात राहणं हेच माझं भांडवल. एक वाक्य सांगतो, आले तो गाणे. संसारात किती प्रयत्न करा, किती कष्ट करा, किती मरमर करा, संसारातले सगळे प्रयत्न कामाला येत नाही, पण परमार्थातला कोणता प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करा, काहीच वायाला जात नाही. संसारातलं कसं आहे, येथे अवघे वाया गेली दिसती छाया. माझा विषय नाही तरी बोलू. हाडाची गाणाने रक्ताचं पाणी करून आई आणि बाप रात्रीचा दिवस करतात, आपल्या मुलावर सर्वाधिक प्रेम करतात महाराज. आणि तीच मुलं म्हातारपणात आपल्या बापाला तोंडावर म्हणतात, आमच्या करता तुम्ही काय केलं. हे संसाराचं फळ आहे. ती मुलगी आहे ज्याला आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, त्याला हाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर हात धरून पळून जाते, आणि तीच मुली पोलीस स्टेशनला तक्रार देते, माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असता तर 9 महिने कशाला पोटात वागवली असती. ही संसाराची फळ आहे. विठाला परमार्थातलं तसं नाही. माझ्या गावाजवळ गाव आहे, माझ्याच गावचे दाप्पा. आता ती लई टिमकी मिरवती म्हणून मी ते नाव सांगत नाही गावचं. गावाजवळ गाव आहे माझ्या. सावकाराच्या घरी सालं घालून आई बापाने आपल्या मुलाला इतकं शिकवलं, तोही शिकला. स्टारचा इंजिनियर झालेला मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला. 8च महिन्यात म्हातारीला कॅन्सर झाला. आमच्या नगरला बऱ्यापैकी कॅन्सरचा एक उपचार आहे, बऱ्यापैकी सर्वसामान्य माणसाला. 14 केमो दिले महाराज त्या म्हातारीला, 14. सगळं रक्त शरीरात जळून गेलं. डॉक्टरने सांगितलं बाबाला अचानक घेऊन जा, कॅन्सरचा आता आवाक्यात नाही, की हातपाय खोडून मरेल ते ठेवू नका. तिने विनंती केली मालकाला, चला पारमार्थिक होती, घरी जाऊन भजन करत करत मोरवी राहण्यापेक्षा चला. आणलं गावाकडे. 3ऱ्या दिवशी तिला काय समजून आलं माहित नाही. तिने मालकाला फोन केला. मालकाला सांगितलं आपल्या बाळाला फोन करा, माझी लक्षणं दिसत नाही, मी जगणारच नाही, मरायच्या अगोदर त्याला एकदा भेटू द्या, म्हणजे मी मरायला मोकळी. संपर्क साधता साधता 8 दिवस गेली. म्हातारी मेली. 20च्या बाहेर घर होतं महाराज, 20च्या बाहेर. मेलेल्या म्हातारीला आत कोंडून ठेवलं. म्हातारीने बाहेर कुलूप लावलं. लोकांनी विचारायचं म्हातारी आहे की हॉस्पिटलला. ती मेलेली. 1.5 दिवस झाले. का? त्याची एकच तळमळ होती. त्याच्या आईची इच्छा होती जिवंत असताना तो येईल, तो आला नाही. कमी कमी मेल्यानंतर तर त्याच्या देहाला अग्निडाग दे. 1.5 दिवस पर्यंत तसंच होतं महाराज. शेवटी रात्री 11:15ला फोन आला, बाबा प्रयत्न खूप करतो पण यायला मिळतच नाही, आईचा अंत्यविधी उरकून घ्या, मी पैसे पाठवून देतो. अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वांद राहिली असते तर काय सांगितलं असतं. मुलाचा दोष नाही, आईचा गाढवपणा आहे तो. आईने पैसा कमवण्याचं ज्ञान दिलं. तो लहान असताना जर ज्ञानोबाईंचं चरित्र कधी त्याला सांगितलं असतं, कधी जगद्गुरु तुकोबाईंचं चरित्र त्याच्या समोर सांगितलं असतं, कधी श्यामची आई त्याला सांगितलं असतं, तर कोट्यावधी रुपयाच्या नोकरीला लाथ मारून मुलगा आपल्या आईच्या भेटीला आला असता. महाराज ही वेळ त्यांच्यावर आली, तुमच्यावरही येऊ शकते. कधीकडे कोणता मंत्री आहे तो मला भीक मागायची वेळ येईल. ती वेळ येऊ नये याच्याकरता आपल्या मुलांवर ज्ञानेश्वरीचे संस्कार करा. त्या अगोदर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, आता पश्चातापाला सुद्धा वेळ मिळणार नाही. बघा विठाला विठाला संसाराची फळाची. परमार्थ तसं नाही. स्वल्पमपेक्षा धर्मश त्रायते महत्व भयात. परमार्थातला थोडा प्रयत्न सुद्धा परमात्मा स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवतो. म्हणून तुकोबाई सुद्धा तुका म्हणे तुम्ही चला याची वाटी,
भरवशीने भेटे पांडुरंग हिवाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण तथा दिंडी ध्वजा. संतांनी केवढा प्रयत्न केला. यारे यारे लहान धर्माचा प्रतिबंध नाही, जातीचा प्रतिबंध नाही, वर्णाश्रमाचा प्रतिबंध नाही आणि वयाचं प्रतिबंध नाही. आता मनात आलं ना, आता आपलं 60 वर्षाचं वय झालं, खाणं पिणं बंद करा, माळ घाला तरी व्हायला जाणार नाही. कारण परमार्थामध्ये भूतकाळाला किंमत नाही, वर्तमान काळाला किंमत नाही. तुमचा भूतकाळ कसाही असू द्या, फक्त वर्तमान काळात तुम्ही साधूच्या सांगितण्यात द्या, तुमचं कल्याण होईल बघा. पण या कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो. एक प्रसंग सांगतो. जगद्गुरु तुकोबरांच्या समकालामध्ये थोडा विकोर होत्या. समकालामध्ये महाराष्ट्रात अनेक संत झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदे ठाणा गावी निंबाराज झाले. तसं बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा गावी एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला, शेख महम्मद. खानदानी खाटकाचा धंदा करणारा महम्मदाचा बाप. पेराचा उरूस जवळ आला, जसे आपण उरूस साजरे करतो ना, तसा त्यांचा पेराचा उरूस होता. महम्मद ही शेळीचा बकरा निसुरी याची कुर्बानी करून घेऊ नये, उद्या आलेल्या पाहुण्याला याची मेजवानी द्यायची. हातामध्ये सुरी बकरा घेतला, मग शेतामध्ये गेले, सुरी घासू लागले. सुरी घासताना त्या बकऱ्याने पाहिलं, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं, त्याचं अंग गरम झालं. महाराज ती समोर सुरी घासताना पाहतोय, काय कळत नाही मुक्या प्राण्याला. खानदानी शेतकरी असला ना, जो आपल्या बैलाचे रोज नित्यनेमाने पाठ चोळतो, असा शेतकरी रात्री अपरात्री जर कुठून बाहेरून आला तर दावणीला बसलेला बैल उठतो आणि हुंबरून मालकाला नमस्कार करतो. इतका प्रामाणिक बैल आहे. बायको सुद्धा काही काही दरवाजा उघडीत नाही, पण बसलेला बैल उठतो, जे बैलाला कळतं. आता पुढे सांगायला लावू नका, बरोबर नाही? बसलेला बैल उठतो महाराज. आमचा अनुभव आहे विठाला. तुमच्या घरचा कुत्रा असू द्या, किती रात्री अपरात्री या, तो लांबून ओळखतो, हा माझा मालक आहे. मालकावर चाल करत नाही, लोंडा घुळत घुळत मालकाच्या पायात घुटमळतो. प्रामाणिक जाती मारती. माणसाची जात तरी बेमानी आहे, पण पशु प्राण्याची जात प्रामाणिकच आहे, ती बदलत नाही. तसं तो बकरा समोर सुरी घासताना पाहिलं, त्याच्या डोळ्यातून पाणी चाललं, त्याच्या अंतर्मनाच्या लक्षात आलं मी मरणार आहे. आणि ते असं ओरडलं. ओरडणारा बकरा आणि शेख महम्मद महाराजांच्या काळजाला तो आवाज लागला. त्यांनी मनोमन विचार केला, सुरी घासल्यापासून हा ओरडायला लागलाय. त्याच्या लक्षात आलं की काय मी कापणार आहे. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी 10 वर्षाच्या मुलाने आपल्या पोटावर ठेवली. दाबल्याबरोबर आपल्या करंगळीचा तुकडा पडला, रक्त सांडलं आणि वेदना होऊ लागल्या. काय देवाने बुद्धी दिली असे. 10 वर्षाचा मुलगा मनोमन विचार करू लागला, माझ्या हाताने मी माझ्या सुरीनी माझी करंगळी कापली तर मला एवढ्या वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्यावेळेला किती वेदना होती. जे मुसलमानाला कळलं पण मराठ्याला कळलं. काय माणूस आहेत महाराज. प्राणी कापताना पाहता तरी खाता. अरे दगडाचं काळजी का माणसाचं आहे तुमचं विठाला. होत दया गाई पशुचे पाल तान्हिल्या जीवनवना माझे. संत शिकवतात महाराज आपल्याला. संत मुसलमान असलेल्या शेख महम्मद महाराजांनी सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. तन बापाकडे, बाबा मुसलमान धर्मात जन्माला आलो म्हणून काय पापच करायचं का. असे निष्ठुर कसे तुम्ही. कारण मी आजपासून शपथ घेऊन सांगतो म्हणाले, मी तुमच्या पापाला प्रतिसाद देणार नाही आणि कोणाची हत्या करणार नाही. 10 वर्षाच्या मुलांच्या कमरेत बापाने लाद घातली तर होय घरात. 6 मुलं आहेत मला, तू नसला तरी चालेल. पडत्या फळाची आज्ञा. स्वतःच घर सोडून दिलं आणि नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये येऊन राहिले. हिंदू पंडितांना विनंती करू लागले, मला हिंदू धर्मात घ्या.
कर्मठ आणि सनातनी लोकांचा काळ होता. अहो ज्यांनी नेताजी पालकराला पुन्हा हिंदू म्हणून घेण्याकरता प्रतिबंध केला, तर मुसलमानाला कसे हिंदू म्हणून घेतलं नाही. कार्तिकीवारी जवळ आली, चांगा बोधले नावाचे साधू आपल्या दिंडीसहित पंढरपूरला निघाले. सकाळचा भजनाचा आवाज शेख मोहम्मद महाराजांच्या हृदयाला लागला आणि ते मस्जिदमधून पळत आले. चांगा बोधल्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं. महाराज, ज्या पांडुरंगाचं तुम्ही एवढं महिमा गाता त्याच्या दर्शनाची मला ओढ आहे, पण मी मुसलमान आहे. मला मंदिराच्या रावळामध्ये कोण उभं करी? तुम्ही संत आहात, कृपावंत आहात, माझ्यावर उपकार करा, मला माळ घाला आणि तुमच्या बरोबर वारकरी म्हणून मला पांडुरंगाच्या दर्शनाकरता घेऊन चला. शेख मोहम्मद महाराजांनी सांगितल्याबरोबर चांगा बोधलेंनी गळ्यातली माळ काढली आणि मुसलमानाच्या शेख मोहम्मद महाराजांच्या गळ्यात घातली. रामकृष्ण हरी मंत्र दिला, पण एक नियम सांगितला, मोहम्मद लगेच पंढरपूरला येऊ नका. महाराष्ट्रातल्या लोकांना कळालं पाहिजे पंढरीचा पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा येतो, हे लोकांना जाणीव झाली पाहिजे. काही करू नका. दिंडी पुढे गेली आणि शेख मोहम्मद महाराज भजन करत बसले. काय विशेष आहे, परतीची वारी येईपर्यंत भगवान पांडुरंगाने श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये येऊन एका मुसलमान असलेल्या शेख मोहम्मद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवलं आणि कृतार्थ केलं. आजही जगाच्या इतिहासामध्ये अशी मस्जिद आहे राजा, ती श्रीगोंद्याची आहे. तिथं भगवान पांडुरंग परमात्मा स्वयंभू रूपाने उभा. सकाळी काकडा, भजन, हरिपाठ, नित्यनियमाने कीर्तन चालतात. ही वारकरी संप्रदायाच्या भजनाची ताकद आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याच वाटेने चला. या नामचिंतनाच्या वाटेने काय केलं माहिती? काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो उचाल. आणि मिळवलेला काम क्रोध काय केला? अभंगाचं पहिलं काम क्रोध अभी